तुमचा वर्कआउट काय असायचा 800 मीटर किंवा जे गोळा वगैरे आहे 100 मीटर साठीचा काय असायचा? म्हणजे वीकली वर्कआउट असायचा. स्लो फास्ट असायचं. नंतर रोड रनिंग असायचं. त्यानंतर स्प्रिंटा असायच्या. नंतर म्हणजे त्या कशा असायच्या म्हणजे ते पण त्यांना समजेल ना, जे आपले पाहणारे आहेत, ज्या मुली आहेत, त्या घरी राहून प्रॅक्टिस करू शकतात का? त्यांना पण एक फायदा होईल. म्हणजे सोमवारी आम्हाला स्लो फास्ट असायचं. मंडेला आम्हाला रेपिटेशन असायच्या. नंतर बुधवारी लाँग रन वगैरे असायचं. नंतर गुरुवारी म्हणजे ते आम्हाला म्हणजे डोंगरावरती चढ म्हणजे उतर चढ उताराला हां, म्हणजे जिथं कठीण आहे, कठीण आहे. तिकडे घेऊन जायचे. तिकडे घेऊन म्हणजे जायचे. डोंगरात चढ मारायला लावायचे. आणि टायमिंग वगैरे कसं काढायचे ते? टायमिंग वगैरे म्हणजे सर आमचे टायमिंग वगैरे लावायचे. म्हणजे ते बोलायचे स्पीडमध्ये वगैरे करा असं तसं. बरोबर. म्हणजे आपण टायमिंग काढला, आपण डायरेक्ट तिथं जर गेलो आणि प्रॅक्टिस दिली, तर ते शक्य होत नाही. आणि जर आपण पहिले प्रॅक्टिस केली, तर आपण तिथं जे बर्डन येतं आपल्यावरती, ते दूर झालं दूर तुमचं. झालं. हां. बरोबर. त्यानंतरून भरतीला सामोरे जाताना, समजा हे तुम्ही ग्राउंड करत गेलात, त्यावेळेस असं कधी वाटलं नाही का, मग एवढी कॉम्पिटिशन आहे, मग आपण त्यात टिकू का? आणि मग कसं हो? ग्राउंडमध्ये तर मला माहीत होतं, की ग्राउंडमध्ये माझा कोण हात नाही पकडू शकत. कारण माझं 800 चांगलं होतं. गोळा पण आउट ऑफ होता. फक्त टेन्शन होतं ते 100चंच होतं मला. मग ते 100 पण कव्हर झालं होतं माझं. पण तरी पण माझे 4-5 मार्क इकडे-तिकडे व्हायचे. बरोबर. म्हणजे एकतर तुम्ही 3 मार्क्स किंवा 2 म्हणजे आताची हां, कटिंग एक तर 12 किंवा 10 हां. यायचे. आणि इथं तुम्हाला किती 10 मार्क्स भेटले होते बोलला हां, तुम्ही. 10 मार्क भेटले होते. आणि टोटल ग्राउंडची टोटल किती झाली तुमची? 42 झाले होते. म्हणजे 800 मीटर म्हणजे 200 मीटरचा ट्रॅक असताना सुद्धा त्यांनी 800 मीटर 18 मार्काचं घेतलंय आणि ते पण त्यांचे किती टायमिंग काय होतं तुमचं 800चा? 2:55. म्हणजे 5 सेकंदामुळे त्यांचे 2 मार्क्स गेले आणि हे एक सेकंद खूप महत्वाचा असतो. तो कमी करण्यासाठी खूप एफर्ट्स द्यावं लागतं आणि जर तुम्ही व्यवस्थित तयारी केली तर ते शक्य आहे. शक्य आहे. बरोबर? बरोबर.